ये गमाई आली का? मला ठाऊक आहे, कालच्या भागातली जेव्हा तू कथा बघितली तेव्हा तुला आता स्वस्थ बसू देत नाहीये. मुळात त्याला कारणच असं आहे की गोष्टच त्या पद्धतीची अतिशय अद्भुत आणि रंजक आहे. या शिवपार्वती विवाहाची आता हेच बघ ना माई, एरवी सर्व भावनांपासून विरक्त असलेले देवाधिदेव महादेव हा आघात मात्र सहन नाही करू शकले. त्यांना स्वतःच्या शोकापुढे बाकी काहीही दिसत नाहीये. आता अशा परिस्थितीमध्ये सृष्टीचं चलन वलन कसं चालेल, पुढे कसं होईल अशी चिंता सर्व देवांना वाटायला लागलेली आहे. आता हा संपूर्ण प्रवास कोणत्या कोणत्या खास खळग्यातून जाईल, बघूया आजच्या भागात काय होतंय ते. नाही सती, हे महादेव, मी आपल्या महासागरातला एक अंश आहे. बोला, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? माझी एकमेव इच्छा आहे, प्रजापती दक्षचा शिरच्छेद कर, शिरच्छेद कर, शिरच्छेद कर. महाराज, महाराज, काय झालं ओरडायला? राज्याच्या सीमेवरती अतिशय क्रूर पितेजीव दाखल झालेला आहे. वीरभद्र नावाचा. असं कोणी एका दैत्य आला आणि आमचे सैनिक पळत सुटलेत. अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? जा, आत्ताच्या आत्ता युद्धाची तयारी करा. नष्ट करा त्या वीरभद्राला. जा. थांब दक्ष प्रजापती. कदाचित तुझ्या अहंकाराने तुला संपूर्णपणे अंध केले आहे. ज्यात तू हे विसरला आहेस की वीरभद्र म्हणजे साक्षात महादेवांचा अवतार आहे. त्यांचे रौद्र रूप म्हणजे वीरभद्र. त्यांच्याशी युद्ध करणे कोणासही शक्य नाही. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. कोणता? श्री महादेव भोळे सांब आहेत. मनापासून त्यांच्याकडे क्षमा याचना कर. ते क्षमा करतीलही व पुढचा अनर्थ टळेल. ते कदापिही शक्य नाही. तुला होणाऱ्या अनर्थाची कल्पना नाही प्रजापती. नाथ, आता हा अनर्थ थांबू शकत नाही. साक्षात महादेव येथे येतील व देवी सतीचा मृतदेह पाहतील तेव्हा प्रलय आल्या वाचून राहणार नाही. कुठल्या अशुभ मुहूर्तावर ही सती माझ्या घरी जन्माला आली? हीच आहे या साऱ्या विनाशाचे मूळ कारण. माझ्या सगळ्या मनीषा धुळीस मिळाल्यात. हिची सावली, हिचा मृतदेह कशाच्याही सावट माझ्या या राज्यावर नकोय मला. वीरभद्र. ज्याचे भय होते तेच होते आहे. जे कदापि घडू नये असे वाटत होते तेच घडताना बघावे लागत आहे. पिताश्री, तुम्ही हे काय बोलत आहात? पुन्हा एका दैत्याला आपण का घाबरायचे? अशी अनेक संकटे या दक्ष प्रजापतीने काही क्षणात परतून लावली आहेत. प्रजापती, हे कुठलंही सामान्य संकट नाही.
वीरभद्र हे साक्षात महादेवांचे रौद्र रूप आहे, जे स्वतः विनाश तत्वाचे दायित्व राखतात. आजवर भगवान शिव यांनी हे रूप धारण केले नव्हते, आणि जर ते आज असे घडले असेल तर महादेवांच्या या कोपातून कोणीही वाचू शकणार नाही. नारायण नारायण. परंतु यावर काहीतरी उपाय असेल. प्रजापती, हे सारे आता तुझ्या हाती आहे. अजूनही त्यांच्याकडे तू क्षमा याचना केलीस तर कदाचित महादेव हे पाऊल थांबवतील. क्षमा हेच अंतिम सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे. नाथ, आता ते शक्य नाही. दुःख व क्रोध याची परिसीमा पार झाल्यानंतरच हे रूप अवतरले आहे. आता साक्षात महादेवही हे सोडलेले शस्त्र थोपवू शकत नाहीत. आपण फक्त श्री महादेवांकडे विनम्र होऊन प्रार्थना करू शकतो. हे शिवशंभो, शिवशंभो. नारायण नारायण. हे स्वामी, हे भोलेनाथ, आजवर सृष्टीच्या इतिहासात कधी बघितले नाही असे दुष्कृत्य आज आम्हास बघावे लागले, आणि त्याचे अपरिमित दुःख आपणास भोगावे लागले. आपण सृष्टीचे स्वामी आहात. या सृष्टीचा पालन करता या नात्याने मी आपणास विनंती करतो की प्रजापतीच्या या कृत्यास अपराध मानून त्यास क्षमा करावी. शिवशंभो. भोलेनाथ, क्षमा क्षमा भोलेनाथ. भोलेनाथ, क्षमा.
सती! किती दुर्दैवी घटनेचे साक्षीदार व्हावे लागले आपणास. एका शिवकोपास आपण थोपवू शकलो नाही. पण या उद्रेकामुळे उद्विग्न झालेल्या महादेवांना आपल्याला थांबवायला हवं. होय, परंतु कसे? सृष्टीच्या चक्रानुसार देवी सती यांचा मृतदेह पृथ्वी तलावरच पंचमहाभूतांमध्ये विलीन व्हायला हवा. आणि महादेव तर कैलास भूमीवर जात आहेत देवी सती यांचा मृतदेह घेऊन. एका गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. श्री महादेवांचे दुःख हिमालयाहून मोठे आहे. त्यांना सत्वर या परिस्थितीतून बाहेर काढायला हवं. नाहीतर या सृष्टीचा कारभार सुरळीत चालणार नाही. काहीतरी करा श्री विष्णू, काहीतरी करा. होय नाथ, आपणच काहीतरी करा. महादेव, आमचा मार्ग अडवायचा दुस्साहस केला तुम्ही श्री विष्णू. हे शिवशंभो, महादेव, आपल्या मार्गकर्मणात अथवा कार्यात अडथळा निर्माण करण्याचा अक्षम्य अपराध कुणाकडूनही होणार नाही. परंतु आज घटिकाच तशी आहे. देवी सतींबाबत जे घडले, तुम्ही स्वतःला सृष्टीचे पालनहार म्हणवताना, परंतु तुमच्या डोळ्यांसमोर जेव्हा अधर्म मूळ धरत होतं आणि एका निरागस स्त्रीला स्वतःचे प्राण त्यागावे लागले असते, तर काय अधिकार आहे स्वतःला जगतपालक म्हणून घेण्याचा? तुम्ही सर्व देव कारणीभूत आहात या दुर्दैवी घटनेला. सतीच्या भागी अंत आला. आपला क्रोध व शोक आम्ही समजू शकतो महादेव, परंतु आमचे हात देखील वचनाने बंदिस्त होते. इतके अक्षम्य वर्तन करून देखील आमच्या मार्गात येण्याचे धाडस केले तुम्ही. महादेव, आपण महाशोकामध्ये बुडून गेला आहात. आपणास कदाचित हे भान नाही की देवी सतींचा मृतदेह आपण पृथ्वी तलावरून घेऊन जात आहात. जिवंतपणे सतीला आमच्यापासून कधी दूर केले नाही. एकदा ते आमच्यापासून दूर गेले आणि त्यांचा कायमचा सहवास सुटला. आणि आता आम्ही त्यांना आमच्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही. आणि कोणी जरी आमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला
तर त्याची गय होणार नाही. महादेव, आपण समजून घ्यावे. देवी सती आदिशक्तीचे रूप होत्या. मनुष्य अवतारातील त्यांचा हा देह पृथ्वी तलावरील पंचमहाभूतात समाविष्ट व्हायला हवा आणि तसेच घडवणे माझे कर्तव्य आहे. कर्तव्याच्या गोष्टी आपण करू नये श्री विष्णू. परंतु पुढील कार्य हे बजावावेच लागेल, तरच सृष्टीचे संतुलन नियमित राहील. आमच्या मस्तकात चालू असलेला प्रलय संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकतो श्री विष्णू. लक्षात ठेवावे. मंडळी, एकीकडे देवी सतीच्या दुर्दैवी अंतामुळे विमनस्क झालेले देवाधिदेव महादेव आहेत आणि त्यांच्याच कोपामुळे आणि क्रोधामुळे संपूर्ण सृष्टीची वाताहत होणार होती. त्यांना स्वतःला झालेल्या शोकापुढे बाकी काहीही दिसत नाहीये आणि संपूर्ण सृष्टी ही कोणत्या संकटातून जातीये हे पाहायचंय आपल्याला पुढील भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.